नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय सद्गुरू मित्रांनो. आता राज्य शासनाकडून 1293 कोटी रुपये आणि हे 1293 कोटी आता जे काही शेतकरी आहे, जे काही महिला वर्ग आहे, जे काही वयस्कर लोक आहेत, जे की या योजनांचा लाभ घेत असता, या 3-4 योजना आहेत, त्या योजनांच्या माध्यमातून आता या सगळ्या लोकांना 6,000 रुपयाची मदत मिळणार आहे. तर ते कोणते योजनांच्या अंतर्गत मिळणार आहे, काय सविस्तर जाणण्याचा प्रयत्न करणार आहोत. शेवटपर्यंत बघा. लाईक केलं नसेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बघा, राज्य शासनाकडून जे काही निराधार लोक असतात, ज्यांच्यामध्ये या लोकांना प्रत्येक महिन्याला 1,500 रुपये मिळत असतात, अशा ज्या काही योजना आहेत महाराष्ट्रामध्ये, राज्यामध्ये, भारतामध्ये, जसं की संजय गांधी निराधार योजना झाली, श्रावण बाळ योजना झाली, इंदिरा गांधी यांच्या नावाने 2 योजना आहेत. त्या 2 योजना अशा संपूर्ण ज्या काही योजना आहेत, ज्यांच्या अंतर्गत निराधार लोकांना सपोर्ट मिळतो राज्य शासनाकडून आणि केंद्र शासनाकडून. तर ह्या योजनांचा जो काही निधी आहे, त्या निधी आता वितरित करण्यासाठी मान्यता दिली आहे. जवळपास डिसेंबरपासून या निधी वितरित केला नव्हता. कारणं होते, कारणांमध्ये आपल्याला जायचं नाही आहे. डिसेंबर झालं, जानेवारी झालं, फेब्रुवारी झालं, मार्च झालं, हे 4 महिन्यासाठी जो काही 1293 कोटीचा निधी आहे, हा एका SBIच्या अकाउंटमध्ये वर्ग करण्यात आला आणि काही दिवसांमध्ये DBTच्या माध्यमातून येत्या 8 ते 10 दिवसामध्ये हा निधी प्रत्येकाला 6,000 रुपये हे मिळणार आहेत. आता याच्या अंतर्गत एकच चांगली गोष्ट आहे की आता राज्य शासन एक पाऊल पुढं करते आणि जे काही राहिलेले अनुदान आहेत, जसं की आपला पीक विमा असो, इतर जे काही अतिवृष्टीच्या नुकसान भरपाई असो, सोयाबीन कापसाचं अनुदान असो, हे देखील लवकर ते डिपॉझिट करतील, अशी आशा आपण इथे व्यक्त करू शकतो. धन्यवाद.